हा आहे कोल्हापुरातील ऐतिहासिक पारिक पूल परिसर। कोल्हापूर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उभारलेलं ऐतिहासिक आणि एक सुंदर शहर। मात्र या सुंदर शहराला कुठेतरी नजर लागलेली आहे। गेल्या काही वर्षांपासून शहराचं विद्रुपीकरण करण्याचं काम काही बहाद्दरांनी सुरू केले। त्याचीच प्रचिती तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकताय। हा आहे कोल्हापुरातील ऐतिहासिक पारिक पूल परिसर। ज्या पारिक पुलाच्या शेजारी जे रेल्वेची जी भिंत आहे, रेल्वेचा संरक्षण कठडा आहे, या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकाच्या माध्यमातून आणि विविध रंगप्रेमींच्या माध्यमातून अशी भित्तिचित्र रेखाटण्यात आलेली आहेत। आणि ही भित्तिचित्रे जी रेखाटलेली आहेत त्याचं विद्रुपीकरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। याचं कारण देखील तसंच आहे। या ठिकाणी अनावश्यक अशी जाहिरातबाजी करण्यात आलेली आहे। आणि अशाच याच ठिकाणी नाही तर कोल्हापूर शहराच्या विविध ठिकाणी जे सायबर चौक असून दे किंवा कोल्हापूर रेल्वे स्थानक परिसर असून दे किंवा शिवाजी विद्यापीठ परिसर असून दे, या परिसरामध्ये असणार अशा जी भिंती आहेत, संरक्षण भिंती, त्या ठिकाणी शहराचं सुशोभीकरण व्हावं, कोल्हापूरच्या संस्कृतीला चालना मिळावा, खेळ संस्कृतीला चालना मिळावी, कोल्हापूरची संस्कृती नागरिकांना माहीत पडावी, पर्यटकांना माहीत पडावी, यासाठी जे भित्तिचित्र रेखाटण्यात आले होते त्याचं विद्रुपीकरण करण्याचं काम कोल्हापुरातलीच काही बहाद्दरांनी सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि एकंदरीत इथं जर पाहायला गेलं त्या पुलाचा परिसर आपण बघतोय, ह्या जाहिराती आहेत आणि इथे जो कचरा आहे, जी वरती भित्तिचित्र रेखाटलेली आहेत खेळाडूंची आणि खाली मोठ्या प्रमाणावर कचरा आहे, हा कचरा देखील काढण्यात आल्याने लोक याच ठिकाणी कचरा टाकतायत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर कोल्हापूरच्या विद्रुपीकरणाला कोल्हापूरकरच कुठेतरी जबाबदार आहेत। महानगरपालिका काम करत नाही आपण म्हणतो, पण महानगरपालिकेने जरी काम केलं तर आपलं शहर सुव्यवस्थित राखण्याची जबाबदारी ही कोल्हापूरकरांच्यावरच, आपल्यावरच असते। मात्र हे कुठेतरी होताना आपल्याला दिसत नाही। एकंदरीत जर पाहायला गेलं तर हे जे जाहिरातबाजी करणारे जे कोण लोक आहेत त्यांच्यावर महापालिकेने कुठेतरी कठोर कारवाई करण्याची गरज आपल्याला आता भासत आहे। कॅमेरामॅन केतनसह मी रविराज, तारा न्यूज, कोल्हापूर। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।